हरि राम कृष्ण
याल करी यारे लागे अवगे माझा अवगे माझा मागे मागे अवगे माझा
Mother
यार तरी यारी लागे, यार तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो बरी. हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो बरी.
तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरे, पुढे म्हणाल तो बरे. पांडुरंगा करू समचरसरोजं सान्द्रलीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिमण्डलमण्डनं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भूयतेजं प्रदेशं गिरिरादिदेवे सदास्तु देवानं समाधिस्थं किं भजे ज्ञानदेवम्. ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. मनोजवमार्थतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वाङ्मयं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नटराय नमः शिवाय. जन्म जन्म
मागे मागे आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो बरी. प्रस्तुत प्राप्त सेवेकरिता घेतलेला आपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा काला या प्रकरणातील गोपाळाशी भगवंताचा झालेला संवाद सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू असलेला जो सरावरूपी कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवामध्ये गुरुवारी बाबांच्या आज्ञेने आज माझ्याकडे आलेली सेवा, ही सेवा गुरुवारी बाबा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग काला या प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताचा गोपाळाशी झालेला जो संवाद आहे किंवा गोपाळांचा भगवंताशी झालेला जो संवाद आहे, हा संवाद त्या ठिकाणी तुकोबाराय ही उपस्थित होते आणि तुकोबाराय त्या ठिकाणी उपस्थित असताना जो काय संवाद झाला तो संवाद महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात. महाराज सांगतात, याल तरी यारे लागे. भगवान परमात्मा त्या गोपाळांना उद्देशून म्हणतात का यायचं असेल तर तुम्ही माझ्या मागे या. माझ्या मागे जर तुम्ही आले तर मी काय करेन तर तुमची मी तृप्ती करेन. आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी. माझ्या मागे यायचंय, मी तुम्हाला आज पोटभर खायला देणार आहे, पण माझ्या मागे येण्यापूर्वी काही नेम आहे, ते नेम तुम्हाला पाळावं लागेल. नेम काय आहे तर तिसऱ्या चरणात महाराज सांगतात की हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू जायचं आहे, कोणी कोणाशी बोलायचं नाही. आणि त्या ठिकाणी गेल्यावर काय करायचं आहे तर तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला सार सार ग्रहण करायचं आहे आणि आसाराचा त्याग करायचा आहे. अभंग काल्या प्रकरणातील आहे. काला म्हणलं की सगळ्यांच्या दृष्टीपुढे ते चित्र उभं राहतं ते दहीहंडीचं. महाराज काल्याचं कीर्तन म्हणजे कीर्तनकार बुवा उभे आहे, महाराजांच्या समोर दहीहंडी बांधलेली आहे, छोटे छोटे बालगोपाल कीर्तनाला समोर बसलेले आहे, अथांग असा जन समुदाय कीर्तनाकरता जमलेला आहे, टाळकरी उभे आहे, मृदंगाचार्य आहे. भव्य आणि दिव्य स्वरूपात दिसणारा तो शेवटचा कार्यक्रम असतो, पण त्या कार्यक्रमाला 7 दिवस इतकी भव्यता आलेली नसते जितकी त्या काल्याच्या दिवशी भव्यता आलेली असते. विठ्ठल विठ्ठल. आता काल्याच्या कीर्तनाकरता घेतलेला अभंग म्हणजे काल्याचा काले प्रकरणातील अभंग आहे. हा अभंग काला म्हणला की वारकरी संप्रदायाचा अलिखित असा दंडक आहे. अलिखित दंडक म्हणजे एरवी 7 दिवस पहिल्या दिवशी नामपर किंवा भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग महाराज घेतात. त्यांनाही अलिखितच नियम आहे. परंपरेना किंवा आपले पूर्वज माऊली ज्ञानोबापासून चालत आलेली ही परंपरा आहे. पहिल्या दिवशी नामपर किंवा भगवंताचं वर्णन करणारा अभंग घ्यावा. दुसऱ्या दिवशी संतपर चालतो किंवा नामपरही चालतो आणि तिसऱ्या दिवसापासून तर 6व्या दिवसापर्यंत जे काय महाराज आहे ते मोकळे खेळतात. मोकळे खेळतात म्हणजे त्यांची मनाने अभंग निवडतात. आणि 7वा दिवस हा मागणीचा म्हणजे आपण 6 दिवस जो काय परमार्थ केला, 6 दिवसामध्ये आपण जे काय नामस्मरण केलं, भगवंताचं चिंतन केलं, पारायण केलं, या सगळ्याचा मोबदला प्रसाद म्हणून भगवंताकडे मागणी करण्याचा अभंग त्या दिवशी महाराज घेत असतात. म्हणून 7व्या दिवशी मागणी पर आणि शेवटचा दिवस जो असतो तो भगवंताच्या चरित्राचं वर्णन करणारा म्हणजे काल्याचं कीर्तनाचा अभंग. विठ्ठल प्रकरणातील अभंग आहे. महाराज काला काला काला. कोणी सहज आपल्याला विचारेल काय हो काय लावलं तुम्ही महाराज लोकांनी बऱ्याच दिवसापासून? काय तर म्हणजे 5 रुपयाचं दूध, 2 रुपयाच्या लाया, उठल्या सुटल्या का गोपाल काला, दही काला, काला काला काला. काय आहे तुमचा काला? महाराज काला म्हणजे काय आहे हो? काला म्हणजे दही आणि लाही. या लाहीचा आणि दहीचा जे ऐक्य
या ठिकाणी आपण ज्या दहीहंडीमध्ये करतो त्यामध्ये दहीहंडीमध्ये प्रामुख्याने 2 घटक आपण टाकतो, ते म्हणजे दही आणि त्या दहीमध्ये लाही मिसळतो. त्याचं प्रतीक म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य असंही सांगतात. किंवा हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा आणि भक्ताचा जो काय हरिनाम गातात भक्त, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे होईना साधने. महाराजांनी अनेक प्रकारे काल्याचं वर्णन केलेलं आहे. तसं कोणी आपल्याला विचारेल काय आहे हो काला, कुठलं सुटलं की काला काला दही गोपाल काला गोपाल काला, काय आहे तुमचा काला. त्याला सरळ सांगितलं बाबा काला म्हणजे काही नाही, काला म्हणजे आमचा 7 दिवस केलेला आम्ही जो परमार्थ आहे त्या परमार्थाचा प्रसाद म्हणजे काला आहे. एखादा व्यक्ती असतो आपल्या जीवनामध्ये, एखादा असा अविस्मरणीय क्षण येतो किंवा आपल्या जीवनामध्ये आपण थोड्या मोठ्या सोबत कधी कधी जेवण्याकरता म्हणजे पंक्तीला बसतो, माणूस ते जेवण मरेपर्यंत विसरत नाही. काय जेवण केलं होतं, कोणासोबत केलं होतं. अहो मंत्री साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसला पाठ्या आणि मंत्री साहेबांच्या मांडीला मांडी लावून जेवण केलं. हो मंत्री साहेबांच्या मांडीला मांडी लावून जेवण केलं. हो आणि काय होतं जेवणाकरता, काही नाही म्हणे डाळबट्टी होती. अरे काय डाळबट्टी, तिथं कुठेही पंक्तीत असते म्हणे, याच्यात काय एवढं पडायला वाटतो. अरे बाबा डाळबट्टी खाण्याचं महत्व नाही, मग मंत्री साहेबांच्या मांडीला मांडी लावून जेवलो याच्यात मोठेपणा मारतो. विठाला तसं आम्ही काय खातो याच्याकडे पाहू नका, तर आम्हाला कोण देतो याच्याकडे पहा. भानुदास गीती गात ते कोण देतो याच्याकडे पाहणार. साक्षात भगवान परमात्मा आम्हाला तो प्रसाद देतो, तो नाही काला आम्हाला भगवान परमात्मा साक्षात देतो. म्हणून आम्ही काय खातो हे नाही पाहत, कोण देतो हे बघतो. आणि त्या प्रसादाने जर काय होत असेल, प्रसाद सर्व दुःखानां आणि शोभ जायते, या उलट विषाद सर्व सुखानां आणि शोभ जायते. विषाद चित्त हे सुखाची हानी करतं आणि प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं. विठ्ठला विठ्ठला खाल्ला आमचे सर्व दुःख मिटतात. आणि प्रसाद फक्त या भूतलावर 2च जण देऊ शकतात, ते म्हणजे भगवंत आणि दुसरं जर कोण देत असेल तर ते संत. संतांनी कुठं प्रसाद दिला, तर संतांनी वाळवंटामध्ये प्रसाद दिला. एकची टाळी झाली चंद्र भाले वाळवंटी,
महाराज जनाबाई सांगतात की माझा ज्ञानराज गोपाळासिला ह्या वाटी. या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय आपल्याला प्रसाद देतात. अगोदर आपण बघितलं भगवान परमात्म्याने प्रसाद दिला आणि दुसऱ्या संतांनी प्रसाद दिला. अशा प्रकारचा हा काल्याचा प्रसाद आहे, हा काला आहे. आणि महाराज या काल्याचा एक विषय ठरलेला आहे. तो विषय म्हणजे काय, या काल्याच्या कीर्तनामध्ये काही सांगून चालत नाही. तर या ठिकाणी एक नियम घालून दिलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात केलेलं भगवान परमात्म्याने जे चरित्र आहे त्या चरित्राचं आपल्याला उच्चारण करायचंय, आचरण नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या ठिकाणी या प्रमाणाचा उच्चार हा शब्द महत्वाचा आहे. आचरण करायचं ते भगवान श्री रामचंद्रांच्या चरित्राचं आणि उच्चारण करायचं ते भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं. या उलट जर आपण केलं तर टोले घालण्याशिवाय राहणार नाही. महाराज प्रभू श्री रामचंद्राच्या चरित्राचं जर आपण आचरण केलं तर आपलं नाव हे आपण गेल्याच्या नंतरही आपली कीर्ती अजर अमर राहील. पण भगवान परमात्म्याचं जर चरित्राचं आपण आचरण केलं तर आपलं नाव गेल्याशिवाय राहणार नाही. कसं, भगवान परमात्म्याचं चरित्र जे आहे ते एक अलौकिक चरित्र आहे. महाराज एक खुणीगत सांगायची ठरली. भगवान परमात्मा काय करत होता, गवळणीची छेड काढत होता. आणि आज जर आपण एखादी बाई तिची जर छेड काढायला गेलो तर काय मी देतील महाराज. म्हणून आचरणात आणायचं ते प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र आणि भगवान परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं आणि आनंद घ्यायचा. महाराज सांगतात की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. केले देवे गोकुळी भगवान परमात्माचं मथुरेत जन्माला हो, पण त्याच्यावर झाकण टाकायचं आणि गोकुळामध्ये ज्या दिवशी प्रगट झाला अष्टमीच्या दिवशी तिथून पण भगवान परमात्म्याचं चरित्र सांगायचं. अष्टमीच्या दिवशी श्रावण महिना मध्य अष्टमीला भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि भगवान परमात्म्याचा जन्म झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये सगळीकडे आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा रांगू लागले आणि रांगता चालू लागले आणि चालता लगेच बोलायला लागले. तुम्ही म्हणता आता जितक्यात भगवंताचा जन्म झाला की रांगायला लागले, चालायला लागले, बोलायला लागले. कीर्तनामध्ये असंच असतं. महाराज भगवान परमात्मा लगेच जन्माला येतात आणि लगेच चालायला लागतात. भगवान परमात्मा चालायला लागले आणि चालता बोलायला लागले आणि बोलता भगवान परमात्मा एक दिवस नंदबाबांचा जो वाडा होता त्या वाड्याला महाराज सांगतात 3 फूट उंचीचा इतका उमरा होता. भागवतामध्ये वर्णन आहे.
3 फूट उंचीचा उमरा भगवान परमात्म्याच्या उमऱ्यापर्यंत आले. त्या उमऱ्यापासून महाराज भगवंतांनी बाहेर डोकावून बघितलं. डोकावून बघितलेलं असताना भगवंताला हे छोटे छोटे गोपाळ खेळताना दिसले. गोपाळ खेळत होते, पण गोपाळांच्या तब्येती एकदम खुश झालेल्या होत्या, एकदम बारीक झालेल्या होत्या. महाराज भगवान परमात्म्याला ज्यावेळेस त्या गोपाळांकडे बघितलं आणि त्याच दिवशी भगवान परमात्म्याला ठरवलं, अरे आपल्या गावामध्ये तर इतक्या गायी आहे, इतकं दूध निघतं, तूप निघतं, लोणी निघतं, मग इतकं दूध तूप लोणी आपल्या गावामध्ये असताना हे गोपाळ असे का? हे तर यांची मुलं आहेत, मी जर यांच्या मुलाला खाऊन नाही घालत तर मग हे जातं कुठं? त्याच्यावर विचार केला पाहिजे. महाराज भगवान परमात्म्याने विचार केला आणि एक दिवस खेळायच्या निमित्ताने भगवान परमात्मा बाहेर आले. आणि बाहेर आले असता भगवान परमात्माला बघितल्याबरोबर त्या गोपाळांना आनंद झाला की नंद बाबाचा मुलगा आज आपल्यामध्ये खेळण्यासाठी आला आणि महाराज राजाचा मुलगा आपल्यात खेळण्याकरता आला. म्हणून लगभग सर्व गोपाळ भगवान परमात्म्याजवळ एकत्र आले. सर्वांनी गोड रिंगण केलं. भगवान परमात्मा मध्ये उभा आहे, सोबत बळीराम दादा आहे. आणि भगवान परमात्माने पहिला त्या गोपाळांना प्रश्न केला, का रे आपल्या गावामध्ये इतक्या गायी असताना, दूध तूप लोणी दही इतकं उत्पादन आपल्या गावामध्ये असताना तुमच्या तब्येती अशा बारीक का? त्यावेळेस त्या गोपाळांना एक प्रमुख गोपाळ जे वाकड्या त्यांनी सांगितलं, का रे कृष्णा, बाबा आपल्या गावामध्ये गायी आहे, सर्व आहे, पण ते आम्हाला भेटत नाही रे खायला. मग आमच्या वाट्याला फक्त ताक आहे, ताक, आणि मग हे दूध तूप लोणी हे जातं कुठं? म्हणजे ते मथुरेच्या बाजारामध्ये जात. मथुरेच्या बाजारामध्ये, हो, मथुरेच्या बाजारामध्ये जे विकल्या जातं आणि त्याच्यापासून जे पैसा येतो त्या पैशाचा उदरनिर्वाह होतो. अरे पण तुम्ही जे आसार खाऊन उदरनिर्वाह केल्यापेक्षा सार खाऊन करा ना. तेवढी बाबा आम्ही इतके मोठे नाही ना आमच्या आई बापाला सांगण्यासाठी. बरं मग काय नाही, आजपासून मी ठरवणार, आजपासून तुम्हाला मी दूध तूप लोणी हे खाऊ घालणार. भगवंत परमात्म्याला त्या वाकड्याने प्रश्न केला, तू आम्हाला खाऊ घालणार? तर तू आम्हाला कसं खाऊ घालणार? भगवान परमात्म्याला त्याचे उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात दिलं.
महाराज प्रथम चरणामध्ये भगवान परमात्मा त्या गोपालांना आश्वासन देतात, मी तुम्हाला पोटभर खायला देईन, पण तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल. महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्मा जे वाक्य वापरतात ते गरज असल्यासारखं वापरतात. जर तुम्हाला गरज असेल तर माझ्या मागे या, तुम्हाला जर तृप्त व्हायचं असेल तर माझ्या मागे या. आणि या उलट महाराज जे संत आहेत त्याचा भेदभाव करत नाही. महाराज देवाला या वाक्यामध्ये सरळ सरळ म्हणजे गरज नसल्यावरही त्या गोपालांना विचारलं, तुम्हाला तर यायचं असेल तर या, याच नाही म्हणत, यायचं असेल तर या, याल तरी, तर शब्द वापरलेला महाराज, याल तरी यारे लागे, यायचं असेल तर माझ्या मागे या, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. महाराज भगवान परमात्म्याच्या मागे मागे जाण्यात आपलं कल्याण आहे, म्हणून भगवान परमात्मा सांगतात, यायचं असेल तर माझ्या मागे मागे या. आणि माझ्या मागे मागे जर तुम्ही आले तर मी काय करणार, अभंगाच्या दुसऱ्या तुम्ही जर माझ्या मागे आले तर मी तुम्हाला आज सोड भर देणार. आणि असं म्हटल्याबरोबर त्या वाकड्याने परत प्रश्न विचारला, भगवंता तू आम्हाला पोटभर देणार, पण पोटभर तू आम्हाला देणार कुठून, तुझ्या घरचं? देव म्हणजे नाही नाही नाही, माझ्या घरचं कसं, तुमच्या घरचं मी आज तुम्हाला पोटभर देणार, आमच्या घरचं कसं देणार आणि आमचे घरचे कुठे जाणार. म्हणजे अरे तुमच्या घरचं देणार म्हणजे आजपासून आपल्याला एक संघटना तयार करायची. चौर्य मंडळ त्या संघटनेला नाव दिलं आणि भगवान परमात्म्याने एक संघटना निर्माण केली. आणि ती संघटनाचं काम असं होतं महाराज, भगवान परमात्म्याने सांगितलं आजपासून आपल्याला या गोकुळामध्ये चोऱ्या सुरू करायच्या. चोऱ्या ते गोपाळ एकमेकांना तोंडाकडे बघायला लागले, चोऱ्या हो, अरे कृष्णा चोऱ्या करायच्या म्हणलं मग आपल्याला तलवारी चाकू भाले कोयते लागते ना. तो म्हणे गपची बाई, सांगितलं तेवढं ऐकायचं फक्त, काय आपल्याला चोऱ्या करायच्या. अरे पण चोऱ्या करायच्या मग सामुग्री तर लागेल ना, काय हत्यार सांगतो ना म्हणे, थोडं दम मारा. बरं देवा सांगा. एक पेन घे आणि कागद घे, मी तुला सांगतो ही सामग्री लिहून घे आणि संध्याकाळपर्यंत तिची व्यवस्था कर. देवा काय आता वेळ नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं घ्या रे सामग्री चौकट, खडे सराटे काठ्या नीट. भगवान परमात्म्याने सामग्री दिली, काय खडे घ्या, सराट्याचे काटे घ्या आणि सरळ लांब अशा काठ्या घ्या, वस्त्र घालून माती घ्या. त्या वाकड्या लगेच प्रश्न केला, भगवंत अरे प्रभू ते खडे कशा मारे, अरे आपल्याला जर घरी चोरीला जायचं
त्या घरच्या खिडकीमधून हात डोकता आपल्याला येणार नाही आणि भरलेले माठ कुठं रिकामे माठ कुठे हे आपल्याला कळणार कसे आणि ते शोधण्यामध्ये आपला वेळ जाईल तितक्या जर गवळण उठली मग खड्याचं काय खडे त्या घरामध्ये अशी गोल फेकायची जिकडून असा भदभद आवाज येईल समजायचं त्या दिशेला लोणी दही तूप दूध ठेवलेलं आहे. बरं खड्या समजले सराटे कशाला अरे आपण खात असताना जर गवळण आपल्या आवाजाने उठली आणि ती जर आपल्या मागे लागली तर आपल्याला पळायपर्यंत चान्स भेटला पाहिजे ना. मग त्या सराट्याचं काय आणि ती गवळण येत असताना आपण सराटे तिच्या रस्त्यात फेकायचे. सराट्याला 3 काटे असतात तो कसा जरी फेकला एक काटा वरच असतो. महाराज ती गवळण पळत आली तिच्या पायात काटा बसणार आणि ती काटा काढत बसत तोपर्यंत आपण पळून जायचं. बरं सराट्या काट्या कशाला अरे समजा गवळणीला जर शिंक्यावर लोणी ठेवलेलं असतं किंवा दूध ठेवलेलं असतं लांब काठी आपला जर हात नाही पुरला तर खालून टोकार काठी घ्यायची खालून दुसरी घ्यायची म्हणजे धाड पडली का खालच्या खाली झेलायचं. बरं आणि वाळू कशाला ती माती कशाला अरे जर गवळण जर काठी काढून जर चप्पल घालून आली आणि ती चप्पल घालून आल्यावर आपल्या मागे लागली तर मग ती वाळू मातीचं काय मग माती तिच्या डोळ्यात फेकायची. ती डोळे चोळत असताना आपण पळून जायचं तितक्याच वाटलं. मग गवळण जर चष्मा घालून आली तर तेव्हा आता मुस्काडीतच दिली ठरलं आज रात्री चोरीला जायचं. सामग्री एकत्र झाली आणि रात्री 12 वाजता सर्व गोपाळ जमले. एकत्र जमल्याच्या नंतर भगवान परमात्म्यांना परत सर्वांना विचारलं सर्व आले का हो तेव्हा सर्व आले. बरं चला मग आता चोरीला जायचं. चोरीला जायचं म्हणल्याबरोबर गोपाळ कृष्ण म्हणजे ते गोपाळांनी एकच जल्लोष केला. हे 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 उड्या मारायला लागले वरडायला लागले चोरीला जायचं. भगवान परमात्मा हे अरे आपण चोरीला चाललो कुठे काय फिरायला चालू म्हणे मग अरे चोरीला कसं जायचंय तुम्हाला ते पण शिकवा लागेल का हो मग तेव्हा आम्ही कधी चोरीच घेऊन नाही कसं जायचं महाराज आपण माझ्या 3ऱ्या चरणात सांगतो. हळूहळू चला कोणी कोण आज तिला बोला. महाराज हळूहळू कोणी कोणाला न बोलता त्या घरापर्यंत पोहोचले आणि तिथं गेल्याच्या नंतर बघितलं की मोठमोठे दरवाजे घर लावलेले आहे. आता आत कसं जाणार चोरी कशी करणार म्हणून भगवान परमात्म्याने त्या गोपाळांना सांगितलं आता आपल्याला आज जायचंय. आज जाण्याकरता मार्ग नाही. महाराज पहिले घराला ते धारे असायचे धूर बाहेर जाण्याकरता तर धाऱ्यामधून आज जायचं आहे. पण गोपाळ छोटे छोटे असल्यामुळे घरावरही चढता येते म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं आता मी सांगतो ते ऐका. काय देवा म्हणजे सर्वांनी घट्ट डोळे लावायचे आणि आपले हात डोळ्यावर ठेवायचे. कोणीही डोळे उघडायचे नाही. सर्व गोपाळांनी डोळे बंद केले. भगवंताने 1 2 3 म्हटले आणि सर्व गोपाळ आत गेल्याच्या नंतर त्या गोपाळांनी परत एक विचित्रपणा केला. महाराज ते आत गेले दही दूध तूप लोणी खाण्याकरता आणि ते दही दूध तूप लोणी खाण्याकरता गेले
आत गेले महाराज तर त्यांनी काही दूध तूप लोणी न खाता भगवान परमात्मा माठ बघता इकडे तिकडे कुठं लोणी आणि हे गोपाळाने दुसरा कार्यक्रम चालू केला महाराज यांना एका डब्यामध्ये मुरमुरे सापडले चिवडा आणि हे गोपाळ सगळे ते चिवड्यावर जाऊन भेटले महाराज आपणही तसंच करतो शेतामध्ये आम्ही कामाला गेलो बाबांना वाटलं आता हे काम करणारे परत भुकाने लागा म्हणून बाबांनी भाजी चपात्या आम्हाला सांगितलं आणि बुवाजी मी त्या भाजी चपात्याबरोबर चिवडा दिला महाराज आम्ही चपाती आणि भाजी आमचं पोट भरा आमची तृप्ती होईल आणि कामा करता आम्हाला शक्ती आम्ही ती भाजी पोळी सोडली मुरमाऱ्यावरच बसलो महाराज तसं ते भगवान परमात्मा पाहिलं आणि म्हणे हे येडे गोपाळ यांना काय खायला आणलं हे काय खाताय भगवान परत विचारले हे गोपाळांनो अरे तुम्हाला मी काय खाण्याकरता हात आणला तुम्ही काय करताय मग तेव्हा काय करताय अरे ते सारा बाजूला महाराज माझ्या शेवटच्या चरणात सेवन करा महाराज तुका म्हणे सांडा गाठे तेने नका भरुपोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल थोडी पितामती येतावकार झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून तसेच माझे गुरुवर्य ब्रह्मदेव महामंडलेश्वर 1000 स्वामी भागवतानंद गिरीजी महाराज यांच्या चरणी अर्पण करून तसंच गुरुवर्य गाथामूर्ती गुरुवर्य बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून पद्माकर बाबा केशवराम बाबा भुवाजी स्वप्नील बाबा सर्व गुरुवारांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम ज्ञानेश्वर